आपणही गर्व केलाच पाहिजे. आपण जे कुठेही गेलो तर बोलतो हिंदी वगैरे ते नाही. ऍक्च्युअली मध्ये आपण खरोखर मराठीच बोललं पाहिजे. महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात मराठी टिकलीच पाहिजे आणि त्यांच्या मताला आमचा पूर्ण सपोर्ट राहील आणि कायम पाठिंबा राहील. मराठी माणसाचं अस्तित्व जागं ठेवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खंबीरपणे उभे आहेत आणि हेच आपलं मुंबईचं भलं करतील. नमस्कार, story.com व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काल राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर मराठी माणसाला साथ घातली असून मराठी माणूस जर चुकला तर मुकला अशा शब्दात राज ठाकरे यांनी मराठी माणसाला साथ घातली आहे. मराठी माणसाचं अस्तित्व खरंच राहील का? मराठी महापालिका निवडणुकीनंतर मराठी माणसाचं अस्तित्व या मुंबईमध्ये राहील का, हे आता यापुढे बघावं लागणार आहे. कारण राज ठाकरे यांनी मराठी माणसाला साथ घालताना असं म्हटले की ही तुमच्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई आहे. खरंच ही शेवटची लढाई आहे का? मराठी माणसाचं अस्तित्व यापुढेही मुंबईमध्ये कायम राहणार का? यासाठी बोलण्यासाठी आपण आहोत लालबाग मध्ये. लालबाग मधल्या मराठी माणसाला काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की खरंच त्यांच्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई आहे का. चला तर मग. अच्छा, आम्ही बघितलं ते भाषण आणि खूप छान वाटलं, एनकरेजिंग होतं ऍक्च्युअली मध्ये. आम्हालाही वाटतं की तसंच यावे त्यांची पुन्हा आले पाहिजे. त्यांचं युती एक झाली आहे ती खूप छान गोष्ट आहे आता. आणि आले आपल्या मराठी भाषेचं ते जे हे करतात आणि अभिमानाने आपणही गर्व केलाच पाहिजे. आपण जे कुठेही गेलो तर बोलतो हिंदी वगैरे ते नाही. ऍक्च्युअली मध्ये आपण खरोखर मराठीच बोललं पाहिजे. आपल्याला अभिमान महाराष्ट्रामध्ये आपण मराठी येण्यासाठी आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी आपण शिवसेनेला आपण मतदान देऊन जिंकून दिलं पाहिजे आपण त्यांना. राज ठाकरेंनी जर आता जर मराठी माणसाला जर मतदान शिवसेनेला किंवा भाजप शिवसेनेला केलं तर मराठी माणसाचं अस्तित्व मिटून जाईल असं पण म्हणले. ते आता तसं माहितीये, पण मला असं वाटतं की पाहिजे मराठी साठी आपण त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे. आपण पुढे आता ते काय काही होतं काय होणार ते आपल्याला नाही माहित तसं. महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात मराठी टिकलीच पाहिजे आणि त्यांच्या मताला आमचा पूर्ण सपोर्ट राहील आणि कायम पाठिंबा राहील. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने जी शिवसेना आणि मनसे या ज्या दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत हे सदैव एकत्रच राहू दे आणि ह्यांच्यामुळे मराठी माणसाला काहीतरी पुढे प्रतिदान मिळेल अशी मला कल्पना वाटते. म्हणून मला वाटते की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष निवडून यावा म्हणून. जय महाराष्ट्र. मराठी माणसाचं अस्तित्व जागं ठेवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खंबीरपणे उभे आहेत आणि हेच आपलं मुंबईचं भलं करतील अशी माझी इच्छा आहे. बोलले ते बरोबर बोलले. खरं आहे ते. दोन भाऊ एकत्र आले ते चांगली गोष्ट आहे आणि हे बोलतात ते खरं आहे. जर आपल्या हातातून मुंबई गेली तर आपण काय करायचं? मुंबई वाचवायची आहे तर सगळ्या मराठी लोकांनी एकत्र यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. दोन भाऊ एकत्र आले मराठी मतदार एकत्र येतील काय? हा, येणार येणार यायलाच पाहिजे एकत्र मराठी लोक, तर मुंबई वाचेल ना आपली. मुंबई जर आपल्या हातातून गेली तर आपण काय करायचं? हा, आजकाल नोकऱ्या वगैरे नाहीयेत मुलांना आणि आपल्या सगळ्या कंपनी जर बाहेर गावी गुजरातला गेल्या तर आपण काय करायचं? मग आपल्याला गावी जावं लागेल सगळ्या लोकांना. मुंबई मधल्या मुंबई वाचवायलाच हवी मराठी लोकांनी. पण आता राजकारणामध्ये पण मराठी लोक साईडला झाले. त्यांनाही कळायला पाहिजे है ना. त्यांनीही साईडला व्हायला नाही पाहिजे. ते पण मराठीच आहेत ना का गुजराती आहेत? तिकडचे गुजरातचे अजून किती वर्ष असे आहेत. यांनी बाळासाहेब हे जे आमचे हे दैवत आहेत की त्या रूपात आम्ही शिवाजी महाराजांना नाही बघितलं, पण शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. शिवाजी महाराजांना तर आम्ही कधी विसरू शकत नाही, पण त्या ज्या रूपाने आम्ही हे जे आम्ही बाळासाहेबांना त्यांच्या रूपाने बघतोय आणि हे मराठी माणसांचं हे भवितव्य ते हे लोक घडवणारी माणसं आहेत आणि हे मराठी माणसाचं भवितव्य आहे. अस्तित्व माणसाचा टिकून राहील. म्हणजे आमच्यासारखे जे कट्टर सैनिक आहेत ते अस्तित्व टिकवण्यासाठीच आहे. आम्ही पैशासाठी इकडे तिकडे गेलेली माणसं नाही आणि आम्हाला कोणी किती पैसे दिले तरी आम्ही जाणार नाही. आम्ही आमच्या मतावर थांबत राहणार आणि आमच्या सेनेलाच मत देणार आम्ही, बाकी कोणाला देणार नाही. कारण त्यांना इथे चान्स द्यायला पाहिजे. गरज आहे. म्हणजे राज ठाकरे आणि त्यांची एकदा चान्स द्यायला पाहिजे.
गरज आहे. मराठी माणसं मराठी माणसाचं अस्तित्वासाठी द्यायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला अस्तित्वाबद्दल मराठी माणसं? अस्तित्वच नाही, सगळे बाहेर चालले आहेत, सर्व हे चालले आहेत, फक्त म्हणजे सगळे बाहेरचेच लोक येत आहेत इथे. मराठी माणसाला कोण विचारत नाही. त्यांच्यासाठी वोट द्यायला पाहिजे, त्यांना एक चान्स द्यायला पाहिजे. तुम्ही म्हणता हे बरोबर, मला राग पटलंय. मुंबईमध्ये शिवसेना ही पाहिजेलच, हे बाकी बरोबर आहे. तुमचं म्हणणं मला पडते. राज राज ठाकरे बोलतात ते बरोबर बोलतात. मुंबईत ही शिवसेना पाहिजेलच आणि आतापर्यंत शिवसेनाच होती आणि इथून पुढे शिवसेनाच राहिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे सगळ्यांचंच म्हणणं आहे असं. बघूया. हा 100% लाभणार, 100% माझी खात्री आहे. मुंबईत बाहेरचं मी काय सांगू शकत, पण मुंबईमध्ये 100% राज ठाकरे, उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना ही येणारच. धन्यवाद.